आनंद म्हणजे सर आता बाग आमची खूप चांगल्या प्रकारे रिकव्हर झाली आहे. बरोबर. हा तर सर्वात मोठा आनंद आहे. ओके, व्हेरी गुड. उत्पन्न तर बघता येईल नंतर, पण आम्हाला अगोदर बाग रिकव्हर करणं खूप गरजेचं होतं. आता सरांच्या बागेमध्ये तण फार मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे. विशेष करून गाजर गवत फार मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसलाच म्हणतात गाजर गवत. त्याला पार्थेनियम असं नाव आहे सायंटिफिकली. त्या ठिकाणी झाडाची ताकद खूप वाढलेली आहे. त्या ठिकाणी गवत काय झालेलं आहे, आपोआप कमी झाले. काय अनुभव आहे तुमचा तणाच्या बाबतीमध्ये? तण लगेच नाही शिजत. तण वाढतच नाही. तण वाढत नाही. नाही. यायला वाईट दिवस आले तुम्हाला मग. तण वाढत नाही, झाडाचं काय परिस्थिती आहे? झाडं एकदम भारी झाली. हा, आता बघा यांची एक शंका आहे. करकोचा आणि मांजर दोघांची काय झाली, दुस्ती. आणि दोघांना बी खीर आवडती. दोघांना काय आवडती? खीर. मांजरीने खीर केली आणि ताटामध्ये ठेवली आणि करकोचाला म्हणली खाय. करकोची चोच कशी आहे, लंबी, त्याला खात्यात नाही आली. तोपर्यंत मांजरीने सगळी सफाचट करून टाकली. आता दुसऱ्यांदा मांजर गेली करकोच्याच्या घरी. मग करकोच्याने बदला घ्यायला ठरवलं. त्यांनी खीर केली आणि सुरईमध्ये ठेवली. सुरईचं तोंड कसं, लंब. त्या करकोच्याचं मी तोंड घालायचा, खीर खायचा, मांजरची तोंड पाहायची. तुम्ही कसं काय, तुम्ही त्या दिवशी कसं होतं मग? ती मांजर आणि करकोचा आहे ना, म्हणजे तण आणि पीक हे लक्षात ठेवा. जरी अन्न दोघांचं एक असेल तर एकाला नायट्रोजन आवडतो आणि एकाला कार्बन आवडतो, हे लक्षात ठेवा. मग कार्बनचा रेशो कमी झाला का तणाची वाढ जास्त होती, आणि कार्बनचा रेशो वाढला की पिकाची वाढ जोमात होती. म्हणजे आपण हे शास्त्र शिकायला पाहिजे तर आपण तण मारायला पाहिजे. तुम्ही जर नायट्रोजन युक्त खतं टाकली तर तुमचं तण वाढणार आहे. तुम्ही काही जीव काढा, जेव्हापासून युरिया आला तेव्हापासून हे गबाळ वाढले. ज्याला मराठीमध्ये शब्द फार सुंदर आहे, गबाळ. तुम्ही 5 बेसल डोसला गेले का, झाड असं गर्ददाट सावली देईल. हा, खाली काही दिसणार तुम्हाला, खाली पूर्ण अंधार राहतो. त्याला ढेकूळच लिगत नाही. लिग लबी ना, हा, नुसतं मुळ्यात दिसतं. त्यांना फोटो काढले. किती आनंद आहे बघा. हा, वा. ज्याला आपल्या शेतामध्ये लक्ष्मी आणायची आहे त्यांनी आपली माती सजवा. लक्षात ठेवा, माझं वाक्य लक्षात ठेवा. माती सजते सेंद्रिय कर्बामुळे. सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढवा. तूर करा, तिला कमीत कमी 10,000 खर्च करा एकरी, 10 ते 15,000. बघा तूर कशी ती तुमची. हो, एकरी ₹1,00,000 उत्पन्न येतं तुरीचं, डायरेक्ट ₹1,00,000. तुम्ही करा एसिडी वैदिकवर. 100% करायची, अर्धवट करायचं नाही. कारण हे सर्व शास्त्रीय तंत्रज्ञान आहे. आपल्या वेद काळामध्ये ऋषी मुनी वापरत असलेलं तंत्रज्ञान आहे. वजनदार आणि बेवर माल आहे. बरोबर की नाही? तुम्ही काय म्हणले, कोणता? अडकण. अडकण आलेला, मध्येच अडकलेला आहे तो. तरी पण एक नंबर आहे. हे जे आहे, हे अडकणचा माल असा असतो. बुनकी म्हणतात. का बरं असा असतो पहिला हे लक्षात घ्या. ही जी बुंदकी आहे हा बॅक्टेरियल विल्ट सारखा प्रकार आहे. बॅक्टेरियल विल्ट म्हणजे काय, जैविक करपा. जसा तेल येतो का नाही, जाणतो माणूस पुनिकी, तसा हा प्रकार आहे. हा बुंदकी येण्याचं कारण काय, ऍसिडिक लेवल जेव्हा वाढते खूप. ब्लॅक सुदी मोल्ड, याला काय म्हणतात, ब्लॅक सुदी मोल्ड. ही बुरशी आहे ना, ही बुरशी तुमचे जे सकिंग पेस्ट आहे ना त्यांच्या विष्ठेवर जगते. सकिंग पेस्ट असतात ना. आज हे काय म्हटले, दरवर्षी माझ्या खाली काय व्हायचं, सोनल साहेब, काय व्हायचं, पूर्ण सडा पडलेला असायचा खाली 7.5 मोसंबी पूर्ण सडा पडलेला असायचा. आता या वर्षी तेवढं सेटिंग तेवढंच झालंय, पण खाली काहीच पडलेलं नाही. काहीच नाही. तुमचा आनंद काय आहे? आनंद म्हणजे सर आता बाग आमची खूप चांगल्या प्रकारे रिकव्हर झाली आहे. बरोबर. हा तर सर्वात मोठा आनंद आहे. ओके, व्हेरी गुड. उत्पन्न तर बघता येईल नंतर, पण आम्हाला अगोदर बाग रिकव्हर करणं खूप गरजेचं होतं. ते आता झालेलं आहे. ते झालेलं आहे. ओके, व्हेरी गुड. सरांच्या बागेविषयी काही सूचना सांगतो तुम्हाला मी. आता सरांच्या बागेमध्ये तण फार मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे. विशेष करून गाजर गवत फार मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसलाच म्हणतात गाजर गवत. त्याला पार्थेनियम असं नाव आहे सायंटिफिकली. तर त्याला तुम्ही काँग्रेस म्हणतात. ऍक्च्युली नाव त्याचं काँग्रेस नाही आहे, ते काँग्रेसच्या काळात आलं म्हणून त्याला काँग्रेस म्हणतात. काय आता कशाचं नाव काय ठेवतील भरोसा नाही. त्याला पार्थेनियम नाव किंवा गाजर गवत असं आपल्याकडचं नाव आहे. तर पहिली गोष्ट महत्वाची बघा, हे गवत तुम्हाला मगाशी मी दाखवलं, ज्या ठिकाणी झाडाची ताकद खूप वाढलेली त्या ठिकाणी गवत काय झालेलं आहे, आपोआप कमी झालं. इथे एक शेतकरी आलेले जे त्यांच्या शेतामध्ये वापरतात आणि तण पूर्ण गायब झाले. कुठे ते शेतकरी? या इकडे या. या तळावाजांसाठी या गावातच आहे. वा, या. तुम्ही सगळेजण तणासाठी भांडता का नाही? हो हो हो. इथे सुंटी वाचून तण निघून जातं. तणनाशकाशिवाय तण निघून जातं. कसं काय, आपण त्यांना ऐकू. हा, राजीव रमेश गवळी. बर.
तुम्ही तुमच्या बागेमध्ये काय अनुभव आहे तुमचा तो सांगा सगळ्यांना. झाडं किती तुमची, किती वर्षाची आहे, झाडं आमचे 3-4 टप्प्यातली. किती वर्ष सरासरी? काही 16 वर्षाची, काही 7 वर्षाची, बरं, काही 4 वर्षाची. बरं, काय अनुभव आहे तुमचा तणाच्या बाबतीमध्ये? तण लगेच नाहीशी जात, तण वाढतच नाही. तण वाढत नाही? नाही, यायला वाईट दिवस आले तुम्हाला मग. तण वाढत नाही, झाडाचं काय परिस्थिती? झाडं एकदम भारी झाली. हा, आता बघा यांची एक शंका आहे. बऱ्याच जणांनी इथं प्रश्न म्हणणं पडेल की भाऊंच्या शेतामधलं तण वाढत नाही आणि झाडं मात्र एकदम भारी झाली. मी नेहमी म्हणत असतो पीक जोमात तण कोमात, आणि आपल्या शेतांमध्ये तण जोमात आणि पीक कोमात. तर तुमच्या शेतामध्ये जर तण जोमात आहे आणि पीक कोमात आहे, तर यांच्या शेतामध्ये पीक जोमात आणि तण कोमात असू शकत नाही का? हॅलो, काही जणांना काय वाटतं, मला एक जणांनी प्रश्न विचारला युट्यूबवर, सर म्हणे जर तण उगवत नाही तर पीक कसं काय उगवल? हॅलो, हो, हा, तुम्हाला एक माहिती आहे का, एक करकोचा आणि मांजर दोघांची काय झाली दुस्ती. दोघांची काय झाली दुस्ती. आणि दोघांना बी खीर आवडती. दोघांना काय आवडती? खीर. मग मांजरीने खीर केली आणि ताटामध्ये ठेवली आणि करकोचाला म्हणली खाय. तर करकोची चोच कशी आहे? लंबी. त्याला खातात नाही आली. त्या चोचीमध्ये तोंडाला धरायचा तो, आणि ती वर केली का खाली गळून जायची. आणि तोपर्यंत दोघांनी एका ताटात खायचं ना, तोपर्यंत मांजरीने सगळी सफाचट करून टाकली. आता दुसऱ्यांदा मांजर गेली करकोच्याच्या घरी. मग करकोच्याने बदला घ्यायला ठरवलं. त्यांनी खीर केली सुरईमध्ये ठेवली. सुरईचं तोंड कसं? लंब. त्या करकोच्याचं मी तोंड घालायचा, खीर खायचा, मांजरची तोंड पाहायची. तुम्ही कसं काय? तुम्ही त्या दिवशी कसं होतं मग? लक्षात घ्या, ती मांजर आणि करकोचा आहे ना, म्हणजे तण आणि पीक आहे, लक्षात ठेवा. जरी अन्न दोघांचं एक असेल तर एकाला नायट्रोजन आवडतो, एकाला कार्बन आवडतो, हे लक्षात ठेवा. तणाला काय आवडतो? नायट्रोजन. आणि पिकाला काय आवडतं? कार्बन. म्हणजे CN रेशो मध्ये जर C जास्त असेल, C जर कमी असेल, 1:1 ते 10:1 हे जर CN रेशो असेल तर गवत जोमात येतं. आणि 20-25च्या पुढे जर कार्बन गेला एकाच्या प्रमाणामध्ये, म्हणजे 20-25-1 असं जर प्रमाण असेल तर पीक जोमात येतं. म्हणजे तुमच्या पिकाला, फळझाडांना कार्बनचा रेशो काय लागतो? जास्त. मग कार्बनचा रेशो कमी झाला तर तणाची वाढ जास्त होती, आणि कार्बनचा रेशो वाढला की पिकाची वाढ जोमात होती. म्हणजे आपण हे शास्त्र शिकायला पाहिजे तर आपण तण मारायला पाहिजे. आपण काय शिकायला पाहिजे? हॅलो, शास्त्र शिकायला पाहिजे. कळलं का सगळ्यांना? आता मला सांगा, तुम्हाला इथं जर समजा सगळे माळकरीन सात्विक लोक बोलवायचे तर जेवण काय ठेवायचं? शाकाहारी. बरोबर आहे की नाही? आणि इथं तुम्हाला जर सगळे असे एकही शुद्धीवर नको आहे तर, आणि चुकून एखादा शुद्धीवर आला तर तो सुद्धा बेशुद्ध झाला पाहिजे. ते सगळ्यांनी मिळून तो जागलाच पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे जेवण दोन्ही पण आहे, पण तुम्ही जेवण काय देता? बघा, कुठलं जेवण वाईट चांगलं हा मुद्दाच नाहीये. कुणी काय खावं हे बी सांगण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. ज्याचा त्याचा कष्ट आहे, ज्याचा त्याचा स्वार्थ आहे, तो ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. पण आपल्या शेतामध्ये काय आलं पाहिजे हे तर आपल्याला कळलं पाहिजे ना. तुम्ही जर नायट्रोजन युक्त खतं टाकली तर तुमचं तण वाढणार आहे. तुम्ही काही जीव काढा, जेव्हापासून युरिया आला तेव्हापासून हे गबाळ वाढले. त्याला मराठीमध्ये शब्द फार सुंदर आहे, गबाळ. हा, आहे का नाही? तर काहीच कामाचं नाही ते. ना त्याला नारळ, ना ते जनावरांना खाऊ घालायचे लायकीच काहीच नाही. म्हणजे ह्याला तण असं म्हणतात. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आता ते कमीत कमी मल्चिंग म्हणून त्याचं काम होते. मल्चिंग म्हणून ते आपल्या उपयोगाचं आहे, परंतु ते बाकी प्रकृतीच्या काही उपयोगाचं नाहीये. पण याच्यामध्ये असं तण आलं पाहिजे, असं गवत आलं पाहिजे की ज्याचं मातीचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि म्हणून हळूहळू जसजसं याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढत जाईल, तुमचा जेव्हा 5वा-6वा बेसल डोस येईल ना, तेव्हा याच्यामध्ये तण तुम्हाला सापडावं लागेल. ओके. हा, असं आहे. एकदम पूर्ण गर्द दाट सावली राहणार झाडांची. तुम्हाला वरून त्या गवताच्या सावलीची गरज पडणार नाही. तुमच्या शेतामध्ये काय परिस्थिती आहे सांगा आता? हिरवेगार आहे एकदम, गार सावली आहे, गार सावली. आणि गवत अजिबात येत गवत येत नाही. पहिले पुरा केवढा आलता झाडाला. हा, मग आता पांढरे पांढरे. मग आता आता पूर्ण नाहीशी झाली, एकदम नाही, हिरवगार झाड. हिरवेगार. उत्पन्न कसं येतंय? उत्पन्न एकदम भारी येत. भारी येते का नुसता पाला विकायला नेते? मग माल भरपूर येतो. बरं, किती माल येतो? भरपूर येतो, 40-45 टन. किती झाला मध्ये? ते 1,500. 10,000 मध्ये 40-45 टन निघतो. म्हणजे
आणि तुम्ही ते बी लहान मोठे झाड आहे. लहान जर मोठे झाडावर किती माल निघतो एका झाडावर? 22 ते 20 टन निघतो. किती झाड येते? 300 झाड आहे. त्यांनी ऐकलं ना, त्यांनी 70 किलो निघतो ना मग, 70-80 किलो. हा. त्यांच्या बोलण्यातून अंदाज घ्या ना तुम्ही हळूहळू. हे बा म्हणजे आपण 16 वर्षात झाड आहे आमचे मोठे. त्याला 70-80 किलो निघतो. हा. घ्या तुमच्या गावाचं उदाहरण आहे, बरोबर आहे की नाही? बाग असं आहे सर, हा आज समजा ढेकूळ कधी काढला हा एकदम पांढऱ्या मुळे एकदम खाली ते शाला साहेबाला विचारा. टाळावा जाण्यासाठी आतापर्यंत किती बेसल झाले असतील? मोठ्या झाडाला 4-5. नाही सगळे आतापर्यंत सुरू केल्यापासून आता 4-5 झाले नाही. 4-5 झाले असतील. किती 2 वर्ष झाले ना? हा. काय म्हटलं मागास तुम्हाला मी? हो तुम्ही 2च मारले आता. हो सर. तुम्ही 5 बेसल डोसला गेले का झाड असं गर्ददाट सावली देईल. हा खाली काही दिसणार तुम्हाला, खाली पूर्ण अंधार राहतो. चालेल ना तुम्हाला? आमचा ना ढेकूळ लिगत नाही, लिगलं बी ना हा नुसतं मुळ्यात दिसत. त्यांना विचारा फोटो काढले. किती आनंद आहे बघा. हा वा. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की अशा प्रकारे शेती करा. शेती करूया आनंदाने, आपण म्हणतो की नाही? हो आनंदाने शेती करताना मन कसं पाहिजे हो? आनंदी पाहिजे. मोकळं पाहिजे, मोकळं. जसं सोनार साहेबांनी मोकळं ठेवलं. आणि लक्षात ठेवा, लक्ष्मी सम्राटाच्या घरी येते, लक्ष्मी भिकाऱ्याच्या घरी येत नाही. त्याच्यामुळे दिवाळीला आपण सगळे घर सजवतो. लक्ष्मी पूजण्याच्या आधी आपण घर सजवतो. ज्याला आपल्या शेतामध्ये लक्ष्मी आणायची आहे त्यांनी आपली माती सजवा. लक्षात ठेवा, माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि माती सजते सेंद्रिय कर्बामुळे. सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढवा. पेराल तेवढं उगवेल. तुमच्या मोसंबीत सुद्धा उगवेल. ठीक आहे, 15-20 नाही होणार, 10 तर होतील ना? हॅलो, हो 10 होतील का नाही? 10 काय कमी आहे का? लाख रुपये खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे? 2.5 एकरला 40,000 रुपये प्रति एकर खर्च करा. ऐपत नाही का? अर्धा एकरला करा 20,000. नाही ऐपत का? 10 गुंठ्याला करा 10,000. याच्यापेक्षा कमी नका करूच नका. कपास करा, तूर करा, तिला कमीत कमी 10,000 खर्च करा एकरी. 10 ते 15,000. बघा तूर कशी येते तुमची. हो एकरी लाख रुपये खर्च उत्पन्न येतं तुरीचं, डायरेक्ट लाख रुपये. तुम्ही करा एसिडी वैदिकवर. म्हणजे करताना पण 100% करायची, अर्धवट करायचं नाही. कारण हे सर्व शास्त्रीय तंत्रज्ञान आहे. आपल्या वेद काळामध्ये ऋषीमुनी वापरत असलेलं तंत्रज्ञान आहे. लोकांची अशी ज्याची मानसिकता खराब आहे त्याला कधीही वापरण्याची बुद्धी सुचणार नाही. ज्याच्या नशिबामध्ये दारिद्र्य लिहिलेलं आहे त्याला कधीही योग्य मार्ग सापडणार नाही. त्याला तुम्ही किती बाहेर काढायचा तो तुम्हाला दलदलीत वडील, पण तो नाही जाणार बाहेर. तो म्हणून तू पिऊन पाय माझी, तुला काय कळतं तिकडे स्वर्ग आहे. कळलं का तुम्हाला? असं आहे. पिणं वाईट आहे असा मुद्दा नाही. बिगर पिल्याची नशा जर चढली तुम्हाला, लोकांचं कल्याण करण्याची नशा चढू द्या ना. हॅलो, ती जर नशा चढली तर ती नशा जीवनात कधी उतरत नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींना, नामदेवांना, तुकाराम महाराजांना अभंग गायची, लोक कल्याण करण्याची नशा चढली होती. लोक जागृत करण्याची, आध्यात्मिक ओढण्याची नशा चढली होती. आयुष्यभर गेली का ती? प्रपंचाचं वाटलं करून पण नशा नाही गेली. त्यांच्या 4 वळींवर तुमचा अख्खा 3 तासाचा आता कीर्तन होते. खरं आहे का नाही? पिढ्यान पिढ्या त्यांचे नाव प्रत्येक गावात आहे. आपल्या गावातल्या लोकांना आपल्या पंचाचं नाव माहित नाही, आपल्या घरातल्यांना माहित नाही. तर खरं खोटं आहे? म्हणून मला काय सांगायचं मित्रांनो, सुंदर जीवन जगा, पुरुषार्थ करा, आपल्या शेतामध्ये असं पीक करा की गावात चर्चा झाली पाहिजे. आता यांची झाली की नाही? आता यांची जिल्ह्यात नाही, राज्यात होईल. आता सर्वांनी शेती अशी आनंदाने करा, माती सुपीक करा, तिचा बेसल डोस वाढवा. तिला आता बघा ह्याची क्वालिटी बघा तुम्ही किती सुंदर बघा. अरे वजन भरपूर साहेब हातात घेऊन पहा. वाकले साहेब सर्व. मी अचानक सोडून म्हणजे अंदाज घेतला असं वाटतं की हलका असेल, आकाराने छोटं वाटतं ना. हातात घेतल्यावरती असं बघा, असं उचला मग कळतं याची ताकद काय, वजन काय. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा एकदम भरीव आहे. तसंच या मालाचं आहे. या मालाचं वजन पाहा सर, हे बघ वजनदार आहे आणि बेवर माल आहे. बरोबर की नाही? तुम्ही काय म्हणले कोणता? अडकण. हा अडकण आलेला, मध्येच अडकलेला आहे तो. आम्ही तोच इकडं, तो मृगात नाही जर आंब्यात नाही, तो मधीच येत. तरी पण 1 नंबर आहे. हा ठीक आहे. हे बघा आता 2 गोष्टी आहे इकडे बघा. हे जे आहे हे अडकणचा माल असा असतो. का बरं असा असतो पहिला हे लक्षात घ्या बरं का. हो समस्या प्रश्न उत्तर घेऊ आपण. प्रश्न उत्तरामध्ये असा माल का होतो? आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, याला जे चाटलेलं आहे हे थ्रिप्सनी चाटलेले आहे. कशानी?
थ्रिप्स आणि लाल कोळी 2 जीव याला लागतात. त्याचं कारण असं का हा माल काय करतो, आपण म्हणतो ना धोबी का कुत्ता ना घर का, हा तसा हा अडकन माल ना मृग का ना आंब्या का, हा बीच में अटक गया. म्हणजे याला दोन्हीकडनं पोषण मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे हा कुपोषित राहतो. कुपोषित राहिल्यामुळे याच्यावर काय जातो, कीड जाते. आलं लक्षामध्ये. मग तुम्ही म्हणाल एसिड वैदिक मध्ये असं का नाही झालं, हा अडकनचा माल 1 नंबर का आला. हा अडकनचा माल 1 नंबर याच्यामुळे आला कारण झाडाचा मृगभार आणि आंबेभार दोघांचंही पोषण होऊन झाडाक ताकद शिल्लक राहिली, म्हणून झाडाचा अडकनचा माल 1 नंबर आला. प्रश्न मिटला. हो सर. दुसरा प्रश्न, आता ही बुंदकी पहा. ही जी बुंदकी आहे हा बॅक्टेरियल विल्ट सारखा प्रकार आहे. बॅक्टेरियल विल्ट म्हणजे काय, जैविक करपा. जसा तेल येतो का नाही जाणतो माणूस पुनिकी, तसा हा प्रकार आहे. हा बुंदकी येण्याचं कारण काय, ऍसिडिक लेवल जेव्हा वाढते खूप, पावसाळ्यात 80% असं होतं का नाही. म्हणजे जेव्हा जमिनीमध्ये बघा लक्षात ठेवा, ऍसिडिक लेवल जेव्हा जमिनीची वाढते, मग ती कधी वाढते, जेव्हा जमिनीमध्ये रासायनिक खतांचं किंवा क्षारांचं प्रमाण पाण्यामध्ये जास्त वाढतं. ह्या दिवसामध्ये जमिनीला चटका बसतो आणि पाऊस सुरू झाला का अचानक सगळं क्षार काय होतात, झाडामध्ये सक्रिय होतात आणि अशा अवस्थेमध्ये झाड स्ट्रेसमध्ये जातं आणि त्याला अशा प्रकारचा रोग येतो. तुम्ही जर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी केलं, माफक प्रमाण, आता यांचं पाण्याचं प्रमाण चुकीचं आहे, खूप पाणी खूप जादा जाऊ राहिलं यांचं, पाण्याची एवढी गरज नाही. जिथं जास्त दिलंय ना तिथं गरज नाही पाण्याची, किंवा तुम्हाला सांगतो मी फ्लोच्या पाण्याची सुद्धा गरज नाही. जर व्यवस्थित ड्रिपनी पाणी दिलं, या झाडाची ताकद अशी आहे का पावसाळ्यात जेवढं पाहिजे तेवढं पाणी ते साठवून ठेवतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे जे प्रकार आहे हा अति पाणी आणि अति रासायनिक क्षार ह्याच्यामुळे याचा हा परिणाम होतो. तुम्ही जर क्षार कमी करून टाकले तर हा प्रकार तुमच्या बागेत होणार नाही. आलं लक्षामध्ये. हा पाण्याचं प्रमाण, फळगळ खूप होते. हा आता ही जी फळगळ आहे, तुमच्याकडे फळ कधी गळतं याच्यावर मी खूप वेळा बोललेलो आहे. पावसाळ्यात हे जे झाड आहे कोणतं, हे झाड, ह्या झाडाला ऍसिडिक फळ म्हणतात. कोणतं, ऍसिडिक. ऍसिडिक फळ म्हणजे हे स्वतःच ऍसिड निर्माण करतं. मग ऍसिड निर्माण करणाऱ्या झाडामध्ये जर तुम्ही ऍसिडिक खतं टाकली, खतं जर ऍसिड टाकली, जसं बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जर तुम्ही जर टोमॅटोची भाजी खाल्ली तर दही खायचं नाही. का बरं, तो विरुद्ध आहार काय, म्हणजे हा आम्ल पदार्थ आहे. आणि दही सुद्धा काय तयार करत असतं, आम्लच. दह्यामधले जीवाणू काय तयार करतात, आम्ल. आणि याच्या झाडा त्या टोमॅटोच्या याच्यामध्ये काय आहे, भाजीमध्ये आम्ल, बरोबर आहे. मग ते जे आम्ल आहे त्या जीवाणूला काय करतं, घात करतं. कारण जसं आहे आम्ल हे त्यांची विष्ट आहे. कोणाची, कोणाची, जीवाणूंची. जीवाणूंच्या शरीरामधून काय करते बाहेर, ऍसिड. मग ज्यावेळेस ते ऍसिड त्यांना टाकलं, त्यांना त्यांच्या विष्टेत टाकल्यासारखं. हे आपण असं ग्रामीण भागात असं म्हणू शकतो. जर जनावराला जर शेणात जर टाकलं तर ती घाण होते का नाही, तसं त्याची विष्ट आणि जनावर वेगळं पाहिजे, तसं ऍसिड आणि ऍसिडिक भाज्या वेगळ्या पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, ऍसिडिक पण असल्यामुळे ताण जास्त तयार होतो. काय तयार होतो, ऍसिड मध्ये काय जास्त, हीट जास्त असतं. काय, हीट. आणि त्या हीटमुळे हे फळ काय होतं, लवकर गळून जातं. मग हीट बरोबर काय पाहिजे, पोषण पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, पोषण. मग सर्वांनी लक्षात ठेवायचं, जर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन हा ऍसिडिक अल्कलाईन असतो. कसा असतो, अल्कलाईन. अल्कलाईन म्हणजे त्याला आम्लारी म्हणतो आपण, बरोबर आहे ना. मग आम्लारी आणि आम्ल एकत्र आल्यावर काय होतं, क्षार व पाणी, बरोबर आहे ना. मग हे जर तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतांच्या ऐवजी जर तुमचे जर असे जर वैदिक किंवा ऑर्गॅनिक खतं असतील तर ऑटोमॅटिकली याच्यातला ऍसिडिक गुणधर्म काय होईल, कमी होईल. मग फळामध्ये आग तयार होणार नाही. आलं लक्षामध्ये. ब्लॅक सुदी मोल्ड याला काय म्हणतात, ब्लॅक सुदी मोल्ड. हा ही बुरशी आहे ना, ही बुरशी तुमचे जे सकिंग पेस्ट आहे ना त्यांच्या विष्ठेवर जगते. सकिंग पेस्ट असतात ना आंबे महारामध्ये, जेव्हा आंब्याला बहर येतो तेव्हा त्यातून एक चिकट चिकट पदार्थ खाली पडतो, पडतो ना, त्या चिकट पदार्थांवर ही बुरशी काय करते, जगते. मग आता ही जी बुरशी आहे, ही बुरशी कशामुळे येते, सकिंग पेस्टमुळे येते. कोणामुळे, सकिंग पेस्ट. ही बुरशी तुमचे दुश्मन नाहीये, तुमचे दुश्मन सकिंग पेस्ट पण नाही. यांनी काय होतं, प्रकाश संश्लेषण बंद होतं, झाडांची रंध्र बंद होतात, स्पोर्स बंद होतात. याच्यामध्ये हे काय करतं, तुमच्या क्लोरोफिलला ब्लॉक करतं. म्हणजे प्रकाश संश्लेषण नाही झालं, म्हणजे जसं काय तुमची सोलर पॅनल जर धुळीने बंद झाली, ती जर साफ नाही केली तर ते बॅटऱ्या चार्ज होत सेम आहे. तुमचा हा सोलर चार्जर आहे, ही प्लेट काय झाली, झाकून गेली धुळीनी. तर याला कारण काय आहे, सकिंग पेस्ट. आणि सकिंग पेस्टला कारण काय आहे, नायट्रोजन जादा.
म्हणजे पाणी ज्यादा, जे शेतकरी पाणी ज्यादा युरियायुक्त खते ज्यादा वापरतात त्यांची अशी परिस्थिती तयार होते. तुम्ही जेव्हा पाणी मापात द्याल, रासायनिक खते बंद कराल, ही बुरशी यायची काय होईल, बंद होईल. आता आली आहे, काय करायचं, आपल्याकडं वॉटर चार्जर आहे, ते 0.5 मिलीने घ्यायचं. किती, 0.5 मिली. आणि सॉइल चार्जर आहे, ते 15 ते 20 मिलीने घ्यायचं एका लिटरला, आणि दाट फवारणी करायची, सगळं क्लीन होऊन जाईल तुमचं. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे, मी तुम्हाला जे पाणी म्हटलं मी, ते पाणी जास्त होतं. मग तुम्हाला जर पाणी जास्त दिलेलं ना, तुम्ही त्याला पर्याय असा, समजा पाऊस झाला असं म्हणता, समजा पाऊस झाल्यावर आम्ही तर पाणी कमी करू शकत नाही, पण पाऊस झाल्यावर तुम्ही सॉइल चार्जर सोडू शकता. अच्छा, तुम्हाला अजून एक पर्याय, तुम्ही पावसाळ्यामध्ये 50 ml प्रति लिटर सॉइल चार्जर घ्या. 50 ml प्रति लिटर सॉइल चार्जर घ्या, बागेवर जमिनीवर दाट फवारून द्या. काहीच करू नका पावसाळ्यामध्ये, बस एवढंच करा. तुम्हाला तणही थांबेल, अशा प्रकारचे रोगही थांबतील, फळगळ पण तुमची थांबून जाईल. लक्षामध्ये फळगळ व्हायला लागली का 100 ml प्रति लिटर सॉइल चार्जर घ्यायचं, एनर्जी बुस्टर घ्यायचं, एक सांगता 10 मिली प्रति लिटर, आणि जमिनी खाली फवारून द्यायचं. तुम्हाला चांगलं 20-20 लिटर लागेल ते, पण 20 लिटर म्हणजे काय फार महाग नाही आहे. 17,000 रुपये जाते तुमची एकरामध्ये, पण तुमचं 7-8 लाखाचा माल वाचेल, 70-80 हजाराचा माल वाचेल, हे लक्षात ठेवा. ओके. आता याच्यामध्ये ह्या आकाराचं फळ गळतं बघा. हे जे फळ गळालेलं आहे तुमचं, हा रोग नाहीये, हे कुपोषण आहे. आपण कसं म्हणतो, हा गर्भपात झाला. ओके. काय झाला, गर्भपात, किंवा लहान बाळ आहे ते मोठं होण्याच्या ऐवजी काय झालं, मेलं. कशामुळे होतं वर्ष ते, करेक्ट, आईला जर खायला नसलं तर बाळ मरून जातं पोटामध्ये. तसा प्रकारे म्हणजे याला रोग का म्हणतो आपण, कारण जेव्हा एखाद्या कुपोषणामधून जो परिणाम होतो, तर तो परिणाम हा रोगाच्या दृष्टीनेच आपल्याला समोर येतो. हे जर तुम्हाला थांबवायचं असेल, बरं का, हे आंब्याचं फार मोठ्या प्रमाणात गळवत यायची. आंबा ह्या झाडाचं म्हणतो मी, आंबा बारणी. तर आंब्याचं फळ गळतं असं नाही, आंब्या या झाडाचं गळतं खूप, कारण आंब्याला सेटिंग तेवढ्या प्रमाणात होतं, हजारोच्या संख्येने सेटिंग होतं आणि शेकडोच्या संख्येने गळून जातं. पण याच्यामध्ये आज हे काय म्हटले, दरवर्षी माझ्या खाली काय व्हायचं, सोनार साहेब, काय व्हायचं, पूर्ण सडा पडलेला असायचा खाली, 7.5 मोसंबी पुरा सडा पडलेला असायचा. आता यावर्षी तेवढं सेटिंग तेवढंच झालंय, पण खाली काहीच पडलेलं नाही. काहीच नाही. कळलं, म्हणजे ये एससीटी वैदिक का जोड आहे, टू टेकर नाही. कळलं का तुम्हाला, म्हणजे गमतीनं सांगायचं म्हणजे जमिनीत जर सेंद्रिय कर्ब भरपूर असेल, बघा, ज्या वेळेस झाडाला फळ येतं, नीट ऐका माझं वाक्य, ज्या वेळेस झाडाला फळ येतं तेव्हा झाडाला अंदाज नसतो, कारण पाऊस झालेला असतो. झाडाला असं वाटतं की मी आता हे सगळं काय करीन, पोशील, पण फळ लागतं आणि पाऊस उघडून जातो. मग ते जे संपूर्ण मुळी जी ऍक्टिव्ह झालेली असते, त्यातली ड्रीप खालची सोडली तर बाकी सगळी मुळी काय होते, बंद होते. आणि ती मुळी बंद झाल्यामुळे झाडाचं निम्म्या फळांना अन्न मिळत नाही, आणि म्हणून ते निम्म फळ गाळून टाकतं. पण तुम्ही जर एससीटी वैदिक मध्ये जर बेसल डोस टाकले तर पूर्ण जमीन सुपीक होते तुमची हळूहळू, जीवाणूंच्या मदतीने. जीवाणू जागेवर थांबत नाही ना. बघा, तुम्ही ऐकलं असेल, मिलीबग एका जागेवर राहतो, मुंगी त्याला सगळीकडे पसरून देते. खरं आहे का खोटं आहे, मुंगी आहे ना, मुंगी त्या मिलीबगला पसरली ती झाडावर सगळीकडे. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या किडीवर रोगावर काम करायच्या भानगडीत पडू नका. किडी आणि रोग तुमचा दुश्मन नाही, तण तुमचा दुश्मन नाही, जमिनीमध्ये कमी झालेला सेंद्रिय कर्ब हेच तुमचा दुश्मन आहे. हेच मला तुम्हाला शेवटी सांगायचं. सोनार साहेबांच्या टाळ्यावरून अभिनंदन देऊ जोरदार. त्याच्यानंतर ज्यांनी आपले अनमोल असे अनुभव सांगितले, राजीव गवळी साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. ज्यांना कोणाला वेळ मिळेल त्यांनी जरूर यांच्या बागेमध्ये जावं आणि त्यांची व्हिजिट घ्यावी. यावर्षी सोनार साहेबांचा बाग चांगला येणार, याच्यामध्ये काही ज्योतिषाची काही गरज नाहीये, कारण ते अजून एक बेसल डोस टाकणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय मला, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांचा बागही मला सगळा दिसतोय कपाळावरती. तर दूरदृष्टी यालाच असं म्हणतात की सुंदर अशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे. आणि त्याचबरोबर शेलार साहेबांनी त्यांना फार मोठा मोलाचा साथ दिला आहे, मार्गदर्शन केलं, त्यासाठी शेलार साहेबांचे टाळ्या वाजवा आपण. मी या ठिकाणी आपले जे मंडलाधिकारी साहेब आले कृषीचे, त्यांना आपण विनंती करूया की आपण आपलं अनमोल थोडंसं मार्गदर्शन आजच्या या मेळा निमित्त त्यांना काही जर आवडलं असेल तर त्यांनी या ठिकाणी बोलावं. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. या साहेब. सर्वांना नमस्कार. आज श्री राम मुखीकर सरांनी अतिशय चांगला मुहूर्त साधून आपल्याला मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं आहे. मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझ्या विभागाच्या वतीने सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र स्थापने 67वा महाराष्ट्र स्थापना दिन आहे.
त्याच आज महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सुद्धा मी आपल्या सर्वांना कृषी विभागामार्फत शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. निश्चितच सरांनी आजचा हा जो सेमिनार घेतला आणि जी फील्ड व्हिजिट घेतली त्याच्यातले अनुभव तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांनी. आणि तसं जर बघायला गेलो तर रासायनिक खताचा अतिशय दुरुपयोग होत चाललेला आहे, अतिशय असंतुलित वापर झालेला आहे शेतीमध्ये. आणि त्यामुळे शेतीचं म्हणजे जमिनीचे जे सुपीकता आहे, जमिनीचं जे आरोग्य आहे ते अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं रासायनिक खतामध्ये ते महत्वाचे मूलद्रव्य असतात 20-10 आणि बाकीचं जे त्याला धरून ठेवणारे जे इन्ग्रेडियंट असतात हे शेतामध्ये जे आपण कुठल्याही शेतामध्ये आपण जर 100 किलो जर खत टाकत असेल तर त्याच्यामध्ये फक्त 30 ते 40% महत्वाचे मूलद्रव्य असतात आणि 70% जो भाग असतो त्याला धरून ठेवणारा असतो. हा डांबरापासून किंवा इतर कुठल्या तरी ज्या कंपन्यामध्ये जे बाय प्रोडक्ट निघतात त्याला फेकायला कुठे जागा नाही कंपन्यांना. मग ह्या खतांना मूलद्रव्याला धरून ठेवण्याची त्याची क्षमता आहे. फिलर म्हणतो आपण फिलर त्याला आपण म्हणतो. असं खत आपण म्हणजे त्या किमतीमध्ये आपण ते आपलं शेत नाश होतो आपण. बरोबर. म्हणजे बघा आजपर्यंत आपण जेवढं जमिनीला खत वापरलेलं आहे त्याच्यातलं 70% आपण जमिनीला विष दिलेलं आहे. हा त्याचा आणि त्याच्या आता आपण जे आज सरांनी जे सांगितलंय किंवा नायट्रोजन रेशो जास्त झाल्यामुळे तण जास्त वाढतंय आणि खताचा अति असंतुलित वापर झाल्यामुळे ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत याला जर आपल्याला कुठंतरी आळा घालायचा असेल तर सरांसारखे मार्गदर्शक आपण मी सोनार साहेबांचं खरोखरच आभार व्यक्त करतो आमच्या कृषी विभागाच्या वतीनं. आम्ही पण कायम सर प्रत्येकाला मार्गदर्शन करतच असतो. आम्ही सुद्धा बरेचसे शेतकरी सरांनी जे सांगितलं मायक्रोरांजा फार महत्वाचा आहे शेतामध्ये असणं. मायक्रोरांजा ही असे बुरशी आहे ती फक्त तणावरच वाढते, म्हणजे तणाच्या मुळावर किंवा पिकाच्या मुळावर वाढते. आणि तुमच्या शेतामध्ये जितकी मुळांची संख्या जास्त असेल तितकं मायक्रोरांजाचं जाळं मोठ्या प्रमाणात असतं. आणि या मायक्रोरांजाचं एक तत्व असतं, वातावरणात भविष्यात होणारे जे काय बदल आहेत विपरीत परिणाम हे अगोदरच ते मुख्य पिकांना कळवतात राहतं आणि ते त्याचे जीन्स डेव्हलप करत राहतं. म्हणून आपल्याला सरांनी ज्याचे मार्गदर्शन केलं ते फारच अतिशय मोलाचं आहे आणि त्याच काळाची गरज आहे. मी आपला सर्व शेतकरी या ठिकाणी आले, सर्वांनी शांततेने सरांचं मोलाचं मार्गदर्शन घेतलं. सर्वप्रथम मी आपल्या शेतकऱ्यांचा आज महाराष्ट्र दिन आहे, गौतम बुद्धांची आज पौर्णिमा आहे आणि जागतिक कामगार दिन आहे. या सर्व दिनाचे मी आपल्याला या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी राम मुखेकर सरांचं जे काही SCT टेक्नॉलॉजीच्या संदर्भात त्यांनी जे मार्गदर्शन केलं अत्यंत प्रशंसनीय मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी कृषी विभागाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. तर आमचं कृषी विभागाचं सुद्धा हेच काम या ठिकाणी चालू आहे. एक्सटेन्शनचं विशेषतः आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेतीवर जास्त या ठिकाणी भर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आता सध्या हा जो काही मार्च एप्रिल 2 महिने आहे या महिन्यामध्ये आम्ही जे काही मोहिमा घेत आहोत या मोहिमेमध्ये सुद्धा आमचा अजेंडा आहे की या राष्ट्रीय नैसर्गिक शेतीविषयीच्या संदर्भात म्हणजे रासायनिक खतांचा कमीत कमी या ठिकाणी वापर कसा कमी करता येईल आणि जास्तीत जास्त आपल्याला नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करता येईल. जी शेती आहे जी आता म्हणजे दिवसेंदिवस शेतीचा ऱ्हास होत चालला, जमिनीचा ऱ्हास होत चालला, जमीन नापीक होत चालली आणि ती आपल्याला ती कायमस्वरूपी शाश्वत अशा पद्धतीने उत्पन्न कशी देईल आणि तिचं आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीने कसं राहील या अनुषंगाने आमचे कृषी विभागाचे या ठिकाणी प्रयत्न चालू झालेले आहेत. सेंद्रिय कर्ब वाढवणे म्हणजेच कार्बन क्रेडिट आहे, दुसरं काय विषय. बरोबर आहे सर. हो, जमिनीला सेंद्रिय कर्ब वाढवणे तेच कार्बन क्रेडिट आहे. तुमच्या गावामध्ये बी चांगली NGO आली होती, त्यांनी सुद्धा कार्बन क्रेडिटच्या संदर्भात एक 7-8 दिवसाचं शिबिर या ठिकाणी घेतलं आणि एवढं 7-8 दिवसाचं शिबिर राहून सुद्धा लोकांची मानसिकता नाही ते पाहण्याचं. आता यासारखी दुसरी कोणती खंत या ठिकाणी व्यक्त करायची. विषय असा आहे की आता ते एक विठ्ठलला काय करू सांगा, काय करू, पोट भरू का काय म्हणतात भक्ती करू, पोट भरू का भक्ती करू, विठ्ठलला सांगा काय करू आणि कोणता हाती झेंडा हाती धरू. आता कोण सांगतं जैविक शेती करा, कोण सांगतं नैसर्गिक शेती करा, कोण म्हणतं जैविक, कोण जीवाणूची शेती करा.
आपण सर सांगता आपली वैदिक करा, वैदिक करा. वैदिक शेती करा. बरोबर. शेतकरी त्याच्यामध्ये सगळे संभ्रम अवस्थेत आहे. संभ्रम अवस्थेत. फक्त एकच सांगायचं की जमिनीचं आरोग्य चांगल्या दृष्टीने राखण्यासाठी जे काही तिच्यातून तुझं आहे तुझं पाशी तर तू जागा चुकलाशी सगळं काही तिच्यामध्ये तिच्यातलं तिला देत चला, हेच या सगळ्यांचा सारा आहे. आणि तो ऋषीमुनीपासून चालत आलेला आहे. आपण जंगलामध्ये जा, जंगलामध्ये आंब्याचे झाडं, चिंचेचे झाडं, सीताफळाचे झाडं आहे. या झाडाचं निरीक्षण करा. त्याला कधी रासायनिक खतं टाकले का, त्याला फवारणी केली का, कधी पाणी दिलंय, काहीच नाही, तरी त्याला चिंचाच्या लगड येतात, चिंच येतात, आंबे येतात. मग ती कुठून आहे? ते सगळ्या निसर्गाने दिलेली देण आहे. ती सायकल आहे, ती चालूच राहते. फक्त त्या सायकलीमध्ये आपण डिस्टर्ब करायचं नाही. हे जे निसर्गाने चालत आहे ते करत राहायचं. जे सरांनी सांगितलं तण, पहिलं कसं होतं, आपण तणाला काय तण खाई धन, पण आता तण देई धन झालेलं आहे. म्हणून तणाला काढून बाजूला फेकून द्यायचं नाही, ते कण कापायचं तिथंच टाकायचं. याचा अनुभव आम्ही भारतभरच्या शेतावर घेतला. 10 एकर मोसंबीमध्ये आजही त्यांचा अहोरात्र कार्यक्रम चालू की जे तण उगल ते त्याला कट करायचं आणि तिथंच टाकायचं. आमचं सोनार साहेबांनी सुद्धा आता ते त्यांचाच मूलमंत्र या ठिकाणी घेतलाय आणि त्याच दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. सोनार साहेबांनी आता बगीच्यामध्ये आता कल्टिव्हेशन, इंटर कल्टिव्हेशन करायची नाही, त्यासाठी त्यांनी आता काय तुम्ही काय मल्चर, आपलं जे मल्चर आणलंय आता, आणि ते मल्चर ना गवत कट करायचं आणि ते आच्छादन त्याचं या ठिकाणी करायचं. सांगायचं तात्पर्य काय, फक्त सेंद्रिय कर्म जमिनीतला वाढवा, ऑटोमॅटिक कीड रोग या ठिकाणी कमी होतील. तोच आजच्या या कार्यक्रमाचा या ठिकाणी सारा आहे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि सरांनी आपल्याला आता चांगल्या पद्धतीची या ठिकाणी माहिती दिली, त्याबद्दल मी कृषी विभागाच्या वतीने माझे व्यक्तिशः या ठिकाणी आभार मानतो. आपणही सर्व शेतकरी या ठिकाणी परिसरातून आले, आपणही कार्यक्रमाचा चांगला लाभ घेतला, याबद्दल आपले या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. वा, छान. साहेबांनी अतिशय काही मोजक्या शब्दामध्ये फार महत्वाची गोष्ट सांगितली की सर्वांनी आता विषमुक्त शेती केली पाहिजे आणि सेंद्रिय कर्म काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. खाता खाता लक्ष द्या माझ्याकडे बघा, फार महत्वाचा मुद्दा त्यांनी काढला या ठिकाणी. सेंद्रिय कर्म वाढला पाहिजे, परंतु तो आपोआप वाढणार नाही. का नाही वाढणार? कारण तो आपोआप कमी झालेला, तुम्ही जंगलातला जो चिंच, आंबा, सीताफळ आहे त्याचा तो कमी झालेला नाहीये, म्हणून त्याला आपोआप येतंय. तुम्ही त्याचे सीताफळ काढा आणि मार्केटला विकायला न्या, 4-5 वर्ष मी त्याला बी सीताफळ यायची बंद होती. का बरं? कारण सायकल काय होतं त्याचं, बंद होतं. सायकल मधला एक कडी तुम्ही काढून घेऊन येता ना इकडं, ती कडी काय होती, रिकामी होती, ती कडी कोणी भरून काढायची. आणि म्हणून बाहेरून आपल्याला सेंद्रिय कर्म द्यावा लागतो. कमर्शियल फार्मिंग मध्ये आपण मिळालेलं उत्पादन बाहेरच्या देशामध्ये, बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या गावामध्ये जाऊन काय करतो, विकतो. जुन्या काळातले लोक माझी माती माझ्या गावातच झाली पाहिजे असं म्हणायचे. तुम्हाला माहिती का? हो. ऐकून आहे ना तुम्ही? माझी माती कुठे झाली पाहिजे, जगायला कुठे जाय, मग मारायला गावात ये असं म्हणायचे का नाही? त्याचं कारण या शरीराची माती सुद्धा माझ्याच नदीमध्ये मिसळली पाहिजे. कारण सर्वात बेस्ट खत ह्या शरीराचं होत असतं. जनावरची गाई जर मिली ना, त्या गायीवर झाड लावायची जुनी लोक. हे खरं आहे खोटं आहे? कारण त्या एका गायीच्या खतावर अख्खं 25-30 वर्षाचं झाड जगत होतं. म्हणजे आपण वर्षभर जेवढे 5-50 वर्ष जगतो, तर सगळं भारी भारी अन्न कोण खातो, आपण खातो. म्हणून याचं जे सेंद्रिय कर्म बनतो हा 1 नंबर. माणसाच्या विष्ठेला सोनखत म्हणतात, माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात? ज्या लोकांचे गावामध्ये परसाकळी सवय होती का, तिकडं बेसुमार पीक येतं. खरंय सर हे. म्हणजे तुम्हाला माहित नसेल, इंग्लंडमध्ये आता आपण सगळे सभ्य झालो, पण 5, 50, 60, 100 वर्षापूर्वी इंग्लंडच्या मध्ये शेतामध्ये तुम्हाला विशेष वाटेल, तिथले जे शेतकरी आहे आपल्या झाडाच्या बुंद्याजवळ जाऊन विष्ठा करायचे, खड्डा करून रोज झाड बदलून विष्ठा करायची. आपल्याला हसू येतं का नाही? आपण गायीचे पोट कशा नेऊन घालतो, तसं माणसाची पण विष्ठा खत होतं. म्हणजे रिसायकलिंग मध्येच खरं सेंद्रिय कर्माचं काय आहे, रहस्य आहे, गुपित आहे. मग आता आपण याचं फळ काढतो, विकून टाकतो की नाही? मग या फळांच्या जागेवर त्याला परत सेंद्रिय कर्माचं पुनर्भरण केलं पाहिजे. आणि ते पुनर्भरण जीवाणू करू शकत नाही, कारण जीवाणू कोण आहे, आचारी आहे. जीवाणू खत आहे का? जर राशनच नसेल तर आचारी काय करेल? म्हणून एसटी वेलचं जे बेसल डोस आहे हा काय आहे, ज्या जीवाणूंचा आहार, त्याचं राशन आहे. काय आहे? राशन. तेव्हा सर्वांनी अशा प्रकारचं राशन द्या आणि तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्म जो 5 वर्षांनी वाढेल तो 5 महिन्यात वाढवा. हे प्रोसेस एकच आहे, फक्त हे काय कमर्शियल आहे आणि ते काय आहे,
ते नॉन कमर्शियल आहे, पारंपरिक आहे. पारंपरिक पद्धतीने तुमचा सेंद्रिय कर्ब 10 वर्षांनी 5 वर्षांनी वाढेल. तुम्ही ह्या पद्धतीने गेला तर तो 5 महिन्यात वाढेल. म्हणजे तुमच्यावर आहे का 5 वर्षांनी श्रीमंत व्हायचं का 5 महिन्यात व्हायचं. मग त्या पद्धतीने मी करू शकता. शेवटी SCT वैदिक मध्ये सुद्धा झाडपालाच आहे, पण याच्यामध्ये उच्च दर्जाचा झाडपाला आहे. साहेबांनी मुद्दा क्लिअर केल्यामुळे खूप आनंद झाला, कारण त्यांनी आणखी मला क्लॅरिटी सांगता आली. आणि सर्वांनी से नो टू युरिया, बरं का, से नो टू युरिया हे ऐका. आता बघा, जे जैविक शेती करतात ना, शासनाला जिथपर्यंत माहिती मिळाली शासन तेवढीच प्रदर्शित करणार. जी नाहीये त्यांच्याकडे ती प्रदर्शित करू शकतं का? नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, ऋषी मुनींक जे नॉलेज आहे ते परदेशामधल्या शास्त्रज्ञांक सुद्धा नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणून हे जे तंत्रज्ञान हे पूर्णपणे वैदिक रचनेवर आधारित आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना मी एकच विनंती करेल का तुम्ही काय करा, हे जे आपले व्हिडिओ आहे आमचे से नो टू युरिया, सर आज लोक युरिया नको शासन म्हणतं, मी 7-8 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे. से नो टू युरिया, युरियाला नाही म्हणा, का नाही म्हणा सगळं सांगितलेलं त्याच्यामध्ये. म्हणजे युरिया तुम्हाला टाकायची गरज नाही म्हणून नाही म्हणा त्याला. बरोबर आहे. अशा प्रकारे सर्वांनी करा. आमचे अधिकारी आहेत, त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो, त्यांच्याकडनं माहिती घ्या. आणि आमचे जे रेग्युलर जे तुम्ही जे ऐकलं आता ते सगळं डोळ्यांनी बघा. चलो हा, मला काय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही गोठ्यामध्ये आणलंय आम्हाला, काय कारण काय त्याचं? सर ह्या गाईचं सांगण्यासाठी सांगलं तुम्हाला. अच्छा, ही कुठली गाय आहे? ही गीर गाय. गीर गाय. हो. अच्छा, किती वर्षांची आता ही? ही साधारण एक 4 वर्ष धरून झालं. 4 वर्षाची. कितवं वेत आहे आता तिचं? हिचं दुसरं वेत आहे आता. अच्छा, तिकडे जे वासरू पाहिलं आपण ते ह्या हिचंच आहे. गाईचंच वेत. ओके, एवढं सुंदर आणि हेल्दी एकदम. हो हो. ओके, काय म्हणजे एकंदरीत कहाणी तिची? ह्या गाईचं काय सर, जे व्याहण्याच्या अगोदर काय व्हायची, का शेवटी मोठी झाली ती जमिनीला टेकत होती. म्हणजे ते सुजली ती? हो, म्हणजे एवढी मोठी झाली. अच्छा, बर. तर ते सुजली. झालं काय, ते गाईला बसत्या वेळेस ना तिच्या खुरामुळे त्या सडांना जखम झाली. बर 2 सडांना. बर. तर 2 सडांना जखम झाली तर त्या गाईला एवढी ट्रीटमेंट केली आम्ही, म्हणजे गाई सुधारल म्हणून असं वाटतच नव्हतं. एवढी ट्रीटमेंट झाली तिच्यावर? हो. मिल चार्जर 2 वेळेस 3 वेळेस देणं सुरुवात केलं तिला. नाही, पण तुम्ही पूर्वी वापरत नव्हते? दिवाळीपासून सुरुवात केली वापरायला आम्ही. मग त्याच्यानंतर आजारी झाली? हो, ते म्हणजे जे हिच्या चुकीमुळे झालं ते असं म्हणता येईल. बरं बरं, ठीक आहे. हा, मग तर मग ते तिला मिल चार्जर कंटिन्यू मी 2 चालू तर होतच तुमचं? चालू होतच, बंद नाही पण केलं मग आम्ही. तुम्ही मग आजार काही ते नुकसान म्हणजे ती जखम झाली म्हणून तुम्ही हो, डॉक्टर बोलवले? बोलवले. ते डॉक्टरने सांगितलं आता ही जगणार नाही बाईला. काय बात करता? हो, तिला सगळे इलाज करून झाले? झाले. मग पुढे? नंतर आम्ही मिल चार्जर पहिलं चालूच होतं पण मग 2 वेळेस द्यायचं, यांना 3 वेळेस द्यायला. आता किती देता तुम्ही तिला? आता 100 म्हणजे बुचन किती देता तुम्ही? एक बुचन 100 ग्रॅम नाहीये. एक बुच्चन किती ग्रामचं आहे ते? 70 ग्रॅमचं आहे. 70. फुल शीग लावून भरलं तर? हो. सपाट भरलं तर 50 ग्रॅम. मग तुम्ही एकच चमच देता म्हणजे तिला हिला किती लिटर दूध किती आहे? इथं 4 ते 5 लिटर दूध एका टायमाला? हो, हो. म्हणजे 2 टायमात 10 लिटर. 10 लिटर. म्हणजे हिला 100 ग्रॅम द्यायला पाहिजे एका टायमाला. ओके. अच्छा, मग तुम्ही फक्त 50 ग्रॅम ओके देता. ओके. गाय जरी तुमची कमी दुधाची असली पण गीर आहे ना. हो 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 हो. बरं ठीक आहे, तुम्ही कमी देता म्हणून प्रॉब्लेम झाला. ओके. मग तुम्ही काय केलं तेच तुम्ही किती वेळा दिलं? 3 वेळेस केलं. म्हणजे ते 3 वेळेस दिल्यामुळे किती झालं? ते 150 ग्रॅम झालं. हो. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 100 ग्रॅम दिला असतं 3 वेळेस, ओके. एका दिवसात ओके झाले असते. 4 दिवसानंतर समजा ट्रीटमेंट बंद केली, डॉक्टरने हात टेकवले, आम्ही म्हणलं आम्ही तर नाही हात टेकवणार हिला. बरं, मग तर हिला रिपेअर करूच. मग तुम्ही मग तिला मिल चार्जर 3 वेळेस दिलं. किती वेळेस दिलं? कंटिन्यू समजा 1 महिनाभर कंटिन्यू केलं. 3 वेळा दिलं? 3 वेळेस दिलं. तेच तुम्ही जर प्रमाण वाढवलं असतं तर 2 वेळेस काम झालं असतं. तिचं दूध समजा 3 लिटर काढतो आम्ही फक्त. तिचं 3 लिटर काढतो बस. ही कोणती आहे? गिरच आहे ही पण गिर आहे, ही पण हो, गिर गिर आहे. आहे, हो. ओके, म्हणजे म्हणजे समजा हिची लेक आहे. अच्छा, काय ग गायची किती किंमत आहे हे नाही महत्वाचं, गाय वाचली हे महत्वाचं. का हो, एक जीव वाचला. हो. आणि जीवाची किंमत नसते. ही गाय लागत नव्हती. हा. आमची मिल्क चार्जेस 1 पॅकेट खाल्ली, एका सिमेंट मध्ये राहून गेली. बरोबर. नाहीतर आम्ही कटाळून गेलतो बर. डॉक्टरला 2,500 ने 3,000 ने हा. चांगले क्वालिटीचे सिमेंट देत होतो. बर. तर मग 1 पॅकेट खाऊ घातली, एका सिमेंट मध्ये राहून गेली. बरोबर. आता जनावरांची अॅनिमल हेल्थ चार्जर मिल्क चार्जेस चालू आहे आता. अॅनिमल हेल्थचा काय फायदा आहे? अॅनिमल हेल्थ चार्जेस म्हणजे तोवर 2-3 दिवसात रिझल्ट, कास आहेत, ते नंबर आहेत. बरोबर आहे. आमच्या वडिलाच्या नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं. आम्ही परेशान झालो, म्हणलं आता दवाखान्यात झाले बिल होईल. पण आमच्या गायचे मिल्क चार्जरचं दूध खायला लागले होतं वडील. ऐका बरं काही ऑटोमॅटिक ते रक्त पुरीकडे गेलं. सोनार साहेब, हे नुसतं गायला नाही रिपेअर करीत, तिच्या दुधापासून माणसांना रिपेअर कर. म्हणजे आमचे वडील मिल्क चार्जर नाही तर वरले काय? वारले असते. हा, या दुधामुळे आमचे वडील आणखी टणटणीत झाले. आणि मिल्क चार्जरचा जो तूप सर रवेदार तूप एकदम. मला असं वाटतं मी मरेपर्यंत कुठलंच रहस्य शिल्लक राहू नये, सगळे रहस्य शेतकऱ्याला कळावे.
बरोबर की नाही? हे काय करतात लोक, काहीतरी एक भाग घेतात आणि तो शेतकऱ्याच्या हातामध्ये देतात, शेतकरी ते घेतो आणि तेच नाचतो कितीतरी दिवस. आणि जे तुमचं वैदिक आपलं जे वैदिक वापरण तेच जगन यावं आता. असे काही केमिकल आहे की रात्री काकडी, आता एक टरबूज एवढंच होतं हा ते 5 दिवसात एवढं झालं. तुम्हाला आता याची वाईट गोष्ट सांगू, सगळ्यात ती वाईट, तर टरबूज मोठं झालं ती गोष्ट फार सोपी आहे. नाही, पण ते कॅन्सर किती उडून गेला. ती सोपी गोष्ट आहे. तुम्हाला मी सगळ्यांना एक भयानक गोष्ट सांगतो. लहान वयाच्या मुली गायब होता, तुम्ही ऐकलं असेल ना, हो, हो, बरोबर. 12 वर्षाच्या, 13 वर्षाच्या, 10 वर्षाच्या. एफिस्टन फाईल ऐकली असेल ना तुम्हाला? एफिस्टन फाईल काय वाटतं का? ती पत्र तिथं चालू आहे का? सगळीकडे चालू आहे. काय करता माहिती का? लहान मुली काय झालंय, मोठ्या वयाचे जे शरीर असतात त्याच्यामध्ये काही दम राहिलेले नाही. हे काय करता, लहान वयाच्या मुली अपहरण करता, त्यांना ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देता. आणि जसं आपण एखादी, तुम्ही मगाशी म्हणले ना काकडी मोठी करता, तसं त्यांच्या शरीराचे अंग सुजवता, मोठे करता, त्यांना सतत नशेत ठेवता, दारू पाजून, इंजेक्शन देऊन, आणि त्यांना टॉर्चर करता, आणि त्यांना काय मासा धुंदीत ठेवून त्यांच्याबद्दल शरीरच काय करता, मोठं करता, आणि त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करून त्यांना अतिशय कमी वयामध्ये 4-2 वर्षामध्ये मारून टाकते. या तसंच मरून जातात, मारायची गरज पडत नाही. मग मला सांगा, हे कुठे चाललंय? हे कशामुळं? या अशा मोठ्या झालेल्या काकड्या खाऊनच झालं ना. हो, अशा काकड्या खाऊनच. ज्यांनी अशी मोठी काकडी करायचं औषध काढलं त्याचीच पोरगी घेऊन गेला, संपला विषय. पोरगी त्याचीच धरून जाणार ना. म्हणून शॉर्टकट, जीवनामध्ये शॉर्टकटच्या मागे लागू नका. कष्ट करा. जिथं मेहनतीशिवाय आणि पैसे खर्च केल्याशिवाय मिळत नाही ना, तेच तुम्हाला टिकणार आहे. जे फुकट मिळणार आहे, जे बिगर मेहनतीचं मिळणार आहे ना, तू असाच जाणार आहे, जन्माला आला आणि असाच वाया गेला. त्याच्यामुळे सर्वांनी एक लक्षात ठेवायचं, आपली माती बलवान करा, आपली गाय बलवान करा, तुम्हाला काहीच कमी नाही पडणार. मिल चार्जरचं तूप, मिल चार्जरचं जमीन आसमानचा फरक आहे. गिर गाय बी असते तर, कारण की मिल चार्जरचं तूप इतकं भारी राहतं. सांगितलं ना यांनी, ज्या राजस्थानी लोकांनी गाई दिली त्यांची गाई गिर असून सुद्धा तूप तेवढं निघत नव्हतं. आणि आता आमचे मिसेस म्हणजे तुम्ही मला पूर्ण शेतकरी करून टाकलं म्हणतात. क्या बात आहे. चला, धन्यवाद, थँक्यू.